मित्रांनो, महेश मोठे हा नेहमीच काय ना काहीतरी काड्या करून चर्चेत राहायचा प्रयत्न करतो. पण यावेळी त्याच्या काड्या त्याच्या चांगल्या टाळल्यात. अहो, आपल्या देशात असल्या नादिक लोकांची कमी नाहीये. फेमस होण्यासाठी ही लोक कुठल्या थराला जातील याचा काही नियम नाही. आता पुनीत सुपरस्टार, दीपक कलाल आणि सगळ्यांचे लाडके नेते अभिजित बिचुकले, ही लोक सतत काही ना काहीतरी गोष्टीवरून चर्चेत असतात. मग बिग बॉस मधून पेटलेला सलमान बिचुकलेचा वाद असू द्या, नाहीतर टोल नाक्यावरचा महेश मोठ्याचा राडा असू द्या, नाहीतर पुनीत सुपरस्टारने व्ह्यूज साठी गटारात मारलेली उडी असू द्या. आता हे लोक हे सगळं मुद्दाम करतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मग लोक ही अनोखी मनोरंजन करणारी कला बघण्यासाठी त्यांना फॉलो करतात. आता ही मंडळी खरंच असेच आहेत का कॅमेरा समोर दिसला की यांच्यातला कलाकार जागा होतो ही यांनाच माहिती. पण म्हणतात ना, आती तेथे माती, आणि असाच काहीसा किस्सा केलाय सो कॉल्ड गुरुजींनी. सगळ्यात आधी एक व्हिडिओ आला ज्याच्यात महेश मोठे समोर दारू ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना दिसतोय. आणि थेट दुसऱ्या व्हिडिओमध्ये पठ्ठ्याने राज ठाकरेंवर टीका केली. नंतर त्याचे माफीचे व्हिडिओ टाकले ते सोडा, पण याला अंदाजच नव्हता की हे प्रकरण त्याचे इतके अंगलट येईल. अहो, याआधी पण महेश मोठेने पातळी सोडून एका व्यक्तीबद्दल खालच्या थराचं वक्तव्य केलं होतं आणि तेव्हा एकट्यानेच महाप्रसादाचा आनंद पण घेतला होता. पण इथे गोष्ट जरा वेगळी आहे. राज साहेब ठाकरेंवर बोलल्यामुळे महेश मोठे मार खाणार हे तर फिक्स होतं, पण आता त्याचं अकाउंटच इंस्टाग्रामवरून गायब झालंय. आणि आता इथे हे मनसेच्या दबावामुळे झाले का हा गुरुजींचा नवीन कारनामा आहे हे त्यालाच माहिती. पण असे चाळे एक दिवस कायमचं घरी बसवायला लावतील हे नक्की. आणि हा व्हिडिओ कोणी त्याचे चाहते बघत असतील तर त्याची बाजू मांडायला आपला कमेंट बॉक्स उघडच आहे. बिनधास्त चर्चा करा.